योद्धा न्यूज चॅनल। विजय माझाच, सौभाग्यवती अनिता मांजरे यांचा ठाम आत्मविश्वास। रेटवडी, प्रतिनिधी दत्ता भगत। सर, रेटवडी पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून प्रचाराच्या रणधुमाळीने उच्चांक गाठला आहे। प्रत्येक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपली सर्वस्व ताकद पणाला लावत असतानाच सौभाग्यवती अनिता विलास मांजरे यांचा वाढता जनसंपर्क आणि आत्मविश्वास विरोधकांच्या गोटात चिंतेचा विषय ठरत आहे। कामाच्या जोरावर गुलाल आमचाच। आमचे प्रतिनिधी दत्ता भगत सर यांच्याशी विशेष संवाद साधताना सौ अनिता मांजरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। आज आपण रेटवडी जी पंचायत समिती गण आहे या गणातील जे उमेदवार आहेत आज त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत। ताई नमस्कार। नमस्कार। ताई आपलं नाव काय? सौ अनिता विलास मांजरे, लोकनियुक्त सरपंच मांजरेवाडी। आता तुम्ही लोकनियुक्त सरपंच किती वेळा झाले बरं? लोकनियुक्त सरपंच 2 वेळा झालेली आहे मी। आता तुम्ही रेटवडी पंचायत समिती या गणामध्ये तुम्ही आता म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपण कोणत्या पक्षाकडनं हा अर्ज भरलेला आहे? उमेदवारी अर्ज शिंदे शिवसेना या पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या यांच्या पक्षाकडनं भरलेला आहे। बरं ताई, आता या पक्षाकडनं आपण उभे आहात बरोबर। आपलं जे चिन्ह आहे मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी ते कोणतं आहे? माझं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि धनुष्यबाण या चिन्हावरती मी ही निवडणूक लढवत आहे। आता ताई, धनुष्यबाणावरती मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेंच्या जो पक्ष आहे तर शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती आपण ही निवडणुकीला सामोरे जात आहात। तर आपलं या निवडणुकीमध्ये आपण प्रचार दौरा भरपूर केलेला आहात आणि मग आपल्याला काही समस्या जाणवल्या का या गटामध्ये? हो, प्रचार दौऱ्यानिमित्त म्हणायचं झालं तर रेटवडी पंचायत समिती गणामध्ये माझे 5 ते 6 राऊंड झालेले आहे प्रत्येक गावामध्ये। आणि आपल्या ह्या रेटवडी पंचायत समिती गणामध्ये प्रश्न खूप आहेत। तुम्ही आत्ता विचारलेले प्रश्न आहेत तर जसे आपले वाकळवाडी असेल, जवळके असेल, गोसाशी असेल, पाण्याचे, रस्त्यांचे, लाईटीचे खूप असे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत। त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचा असे अनेक भरपूर प्रश्न आहेत। तर हे जे अनेक प्रश्न आहेत तर या प्रश्नांसाठी आपलं काहीतरी एक असं ध्येय वगैरे केलं असेल ना, बा मी निवडणूक जिंकणारच आहे आणि जिंकल्यानंतर मी कशा पद्धतीत या प्रश्नाला तुम्ही सामोरे जाणार? तुम्ही आत्ता विचारले निवडणूक लढवत आहे। निवडणूक लढवत असताना आणि प्रचार दौरा संपन्न होत असताना खऱ्या अर्थाने मी प्रत्येक गावात आणि प्रत्येक घराघरापर्यंत पोचलेली आहे। तर माझ्या सर्व मायबाप जनतेचे मी प्रश्न जाणून घेतलेलेच आहे आणि माझा प्रचार सुरू असताना प्रत्येक गावातून मला रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे आहे आणि प्रत्येक गावातली व्यक्ती सांगत आहे की मांजरे ताई तुम्ही 100% येणार आहात, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत। तर ताईंना संपूर्ण या गणामध्ये खूप पाठिंबा आहे असं त्यांच्या बोलण्यातनं जाणवतं आहे। तर आता तुम्ही इलेक्शनपूर्वी काहीतरी असे कामं केले का महिलांसाठी वगैरे? असं काय असे तुमच्या गावामध्ये जसं तुम्ही विकासाची गंगा आणली तसं आता मतदारसंघामध्ये तुम्ही महिलांसाठी काय असे म्हणजे उपक्रम वगैरे काही केलेत का? हो, उपक्रम केले ना। आपल्या रेटवडी पंचायत समिती गणामध्ये आम्ही प्रत्येक गावात खेळ खेळूया पैठणीचे कार्यक्रम घेतले आणि त्याचबरोबर सांगायचं झालं तर गोसाशी गाव असेल तर ते पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता। त्यांनी आमच्याकडे समस्या मांडली। पाणी खालून पाईपलाईन वरती गेलेली आहे परंतु त्यांच्या घरापर्यंत गेलेली नव्हती। त्यांनी आम्हाला एक दिवशी असा प्रश्न केला, आमच्या घरापर्यंत लाईन आणून द्या, आम्ही तुमच्याच बरोबर आहे। दुसऱ्याच दिवशी माझा पुतण्या असेल गणेशला मी पाठवून ते काम करून घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरासमोर नळाचं पाणी गेलेलं आहे। तर ताईंनी एक विकासाचं म्हणजे अजून तर निवडणूक लांबच आहे,
तोपर्यंत एक विकासाचं पाऊल केलेलं आहे. आता आपल्या या गणामध्ये आदिवासी जो भाग आहे, ती जी तरुण मुलं इकडं तिकडं फिरतात, त्यासाठी तुमच्या डोक्यात काय, आता जवळपास MIDC पण आहे, तर तुमच्या डोक्यात काय अशी संकल्पना आहे का या तरुणांसाठी काय करावं? हो आहे ना, तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे, महिला असेल, महिलांचे बचत गट असतील, त्यांच्यासाठी सुद्धा काम असेल, रोजगार उपलब्ध करून देणे असेल, त्यासाठी मी काम करेल. तर ताई, आता तुम्ही अनेकांनी म्हणजे उमेदवारांनी महिलांना एक घरामध्येच असं चूल आणि मूल राहायच्या, आता महिला या सक्षम झालेल्या आहेत, तर अशा महिलांसाठी तुम्ही काय असं देवदर्शन वगैरे काही असं राबवलं का? हो, राबवलो ना. इथून पाठीमागच्या काळामध्ये आहे ना, मागच्या पंचवार्षिकमध्ये मी आमच्या गावातल्या सर्व महिलांना शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी नेलं होतं. त्याचनंतर दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये तिरुपती बालाजी असेल, तिकडेही मी माझ्या गावातल्या महिलांना देवदर्शनासाठी नेलं आणि त्याच वेळेस आमच्या गावाने विचार केला आणि बिनविरोध लोकनियुक्त सरपंच पद मला बहाल केलं आमच्या गावाने. मी आमच्या मांजरेवाडी गावाचे अतिशय ऋणी आहेत. तर ताईंना 2 वेळा लोकनियुक्त जे सरपंच पद आहे ते केलेलं आहे. निश्चितच गावात त्यांनी विकास केलेला आहे. तर आता तुम्ही या गणामध्ये तुम्ही असं ध्येय बांधलं की नाही का मी ह्या गणाचा निश्चित विकास करील, त्यासाठी तुम्हाला जर उच्च पातळीपर्यंत जायला लागलं तुम्ही काय करणार? उच्च पातळीपर्यंत जावं लागलं तर पंचायत समितीच्या मार्फत आपल्या सर्वच गावातील ह्या 10 गावामधले लाईटीचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, त्याचबरोबर आरोग्याचे प्रश्न असेल, सर्व प्रश्नांवरती काम करण्याची माझी तयारी आहे. आणि पंचायत समितीच्या मार्फत असेल, जिल्हा परिषदच्या नवे तर मंत्रालयापर्यंत जाण्याची माझी तयारी आहे. आणि माझ्या मायबाप जनतेसाठी मी आजपर्यंत गावासाठी जसं काम करत आलेले आहे तसंच इथून पुढेही मी काम करत राहणार आहे. तर ह्या अनिता ताईंनी खरोखरच त्यांची जी इच्छा आहे, मी गावचा विकास केलेला आहे, मी गणाचा विकास करणार आहे आणि त्यासाठी मला कुठपर्यंतही जायची वेळ आली, पार मंत्रालयापर्यंत जाण्याची वेळ आली तरी त्या करणार आहेत, अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहेत. आणि या बोलण्यावरनं ताईंच्या खरोखरच कामाची या ठिकाणी त्यांना उमेद जाणवत आहेत. तर पुनश्च एकदा आमच्या योद्धा चॅनेलमध्ये ताई आपण आलात आणि आमच्या योद्धा चॅनेलमध्ये आपले परखड मत मांडले, त्याबद्दल आपले सहर्ष स्वागत. आपण योद्धा चॅनलनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी योद्धा चॅनलचे आभारी आहे. आणि माझ्या सर्व मायबाप जनतेला मी धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे. येत्या 7 तारखेला आपण सर्वच जणांनी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30पर्यंत धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करावा ही सर्वांनाच मी विनंती करते. आणि माझा विजय निश्चित आहे सर, तुम्ही बोलले तसे माझा विजय निश्चितच आहे आणि मी काम करत आलेली आहे आणि इथून पुढेही काम करत राहणार आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद. अनिता ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनिता ताई तुम आगे बढ़ो.